Hello everyone, welcome one and all. I am Assistant Professor Jadhav S.J., Department of Commerce, Sri Pancham Khemraj Mahavidyalay, Sawantwadi. Today we will continue the remaining part of the problem of investment accounting. We have already completed the two transactions on 1st April and on 30th June. Okay. So see the next transaction on 1st October 2019. Number of debentures purchased 200 and the transaction is given. Purchase rate is 100 for X interest. Okay. बघा 1st October purchases transaction आहे पण transaction X interest चे. X interest means without interest. त्या purchase price मध्ये interest include नाहीये. ठीक आहे. बघा नंबर ऑफ डिबेंचर परचेस्ड इज 200. परचेसेसची जनरल एंट्री काय होणार बघा. इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अँड डेट इज 1st October टू बँक अकाउंट. 200 is the number of debentures. 200 into 100. 100 nominal value, face value. 20,000 is the nominal value and purchase price is 100 for X interest. Means 200 into 100 for 20,800. X इंटरेस्ट मीन्स याच्यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड नाहीये कॉस्ट मध्ये. जर इंटरेस्ट इन्क्लूड असतं तर आपण लेस करून कॉस्ट कॅल्क्युलेट केली असती. कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन असतं तर. पण हे एक्स इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे काय करायचं. 200 into 100 फॉर कॉस्ट 20,800. इंटरेस्ट ऑलवेज कॅल्क्युलेट करायचं, विसरायचं नाहीये. बघा 1st October, ऑक्टोबरच्या अगोदर इंटरेस्ट कधी या इन्व्हेस्टमेंट वरती रिसीव्ह झाला असणार आहे. 30th June, 30 जून. 30 जून नंतर बघा किती. 30 जून म्हणजे जून घ्यायचं नाही, त्याच्या पुढे बघा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि आता 1st October. 1st October म्हणजे नाही कन्सिडर होणार. 3 मंथचे इंटरेस्ट बघा. 20,000 इंटू इंटरेस्ट रेट 6% इंटू 3/12. 3 month out of 12 month. Otherwise 20,000 into 6% into 1/4. अशा पद्धतीनेही करा. 300 इंटरेस्ट येणार. तुम्हाला कॅल्क्युलेशन हवं तर या ठिकाणी वर्किंग नोट मधलं तुम्हाला दाखवूया. बघा वर्किंग नोट मध्ये याचं कॅल्क्युलेशन आहे. 1st October बघा. एक्स इंटरेस्ट परचेस प्राइस 200 इज द नंबर ऑफ डिबेंचर इंटू 100 फॉर 20,800 इज द कॉस्ट. ओके. आणि त्याच्यावरचं इंटरेस्ट बघा कॅल्क्युलेट केलं. 20,000 इंटू 6% फॉर 3 month इट इज 300. ठीक आहे. आणि ते 300 काय केलं इंटरेस्टच्या कॉलममध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे. फक्त एक्स इंटरेस्ट आहे की कम इंटरेस्ट आहे केअरफुली बघायचं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. 1st December, 31st डिसेंबरला इंटरेस्ट आहे. 1st डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन आपण कंप्लीट करू शकतो. काय ट्रान्झॅक्शन आहे बघा. 1st December purchases 400 debentures. ओके. 1st December ला काय झालं. 400 डिबेंचर परचेस केलेले आहेत आणि 97 कम इंटरेस्ट आहे. कम इंटरेस्ट मीन्स इन्क्लुडिंग इंटरेस्ट, इन्क्लुझिव्ह इंटरेस्ट, विथ इंटरेस्ट. बघा परचेसची जनरल एंट्री आता तुम्हाला सगळ्यांना कळलेलीच आहे. इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. 1st December डेबिटला टू बँक अकाउंट. नंबर ऑफ डिबेंचर 400. 400 into 100 40,000 नॉमिनल व्हॅल्यू अँड कम इंटरेस्ट प्राइसचं ट्रान्झॅक्शन आहे 400 into 97. आता वर्किंग नोट मध्ये जाऊया. 1st December बघा. कम इंटरेस्ट परचेस प्राइस 400 into 97 38,800. कम इंटरेस्ट म्हणजे या ट्रान्झॅक्शन मध्ये इंटरेस्ट इन्क्लूड आहे. किती मंथचं इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे बघा. तर 1st डिसेंबरच्या अगोदर 30 जूनला इंटरेस्ट मिळालं असणार आहे. तिथं पासून कॅल्क्युलेट करा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. 1st December घ्यायचं नाही म्हणजे 5 मंथचं इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे. इंटरेस्ट ऑलवेज नॉमिनल व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट करणार आपण 40,000 वरती. ठीक आहे. 40,000 इंटू 6% फॉर 5 months. परत एकदा बघा. 40,000 इंटू 6% फॉर 5 months and amount of interest is ₹1,000. 38,800 purchase price is including 1,000 amount of interest. 38,800 less 1,000 cost price is 37,800 and this cost price 37,800 we recorded in cost column. बघा
कॉस्टमध्ये आपण ती रेकॉर्ड केली. 400 इंटू 100 नॉमिनल व्हॅल्यू 40,000. 40,000 इंटू परचेस प्राइस 97 आणि त्याचे अमाऊंट किती येते 38,800. बट 38,800 इज द कम इंटरेस्ट प्राइस. 1,000 इंटरेस्ट इज इन्क्लुझिव्ह इन दॅट परचेस प्राइस. ते आपण लेस केले, आपली कॉस्ट येते 37,800. ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज ऑन 1 फेब्रुवारी. बट बिफोर 1 फेब्रुवारी आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला हवं. 31 डिसेंबर क्रेडिटला इंटरेस्ट इन्कम क्रेडिटला रेकॉर्ड करणार. 31 डिसेंबर बाय बँक अकाउंट. आणि इंटरेस्ट ऑलवेज इंटरेस्ट कॉलममध्ये कॅल्क्युलेट करायचं. आता बघा 1 डिसेंबरचं पण नॉमिनल व्हॅल्यू त्या ठिकाणी घ्यायची. डेबिटची टोटल करा. नॉमिनल व्हॅल्यू किती येते 40,000 प्लस 20,000 प्लस 40,000 1 लाख रुपीज. आउट ऑफ 1,20,000 सेलची नॉमिनल व्हॅल्यू लेस करा. किती बॅलन्स राहिला 80,000. 80,000 इंटू 6% फॉर 6 मंथ. बघा या ठिकाणी नेक्स्ट वर्किंग नोटला नेक्स्ट स्लाइडला आपण जाऊया. या ठिकाणी आहे बघा 31 डिसेंबर. म्हटलं ना 80,000 इंटू 6% फॉर 6 मंथ. 80,000 का घेतले, डेबिटची नॉमिनल व्हॅल्यू आहे 1 लाख, क्रेडिटची नॉमिनल व्हॅल्यू 20,000 लेस केले कारण सेल केलेलं आपण लेस करणार ना. बॅलन्स किती राहिला 80,000. 80,000 इंटू 6% इंटू 6/12 इंटरेस्ट किती येणार 2,500. आणि ते इंटरेस्ट 2,500 काय करणार आपण इंटरेस्ट कॉलममध्ये 2,400 रेकॉर्ड करणार. 31 डिसेंबर बाय बँक अकाउंट 2,400. नेक्स्ट अँड लास्ट ट्रान्झॅक्शन बघा ऑन 1 फेब्रुवारी 2020 सेलचं ट्रान्झॅक्शन आहे. सेल म्हटलं की क्रेडिटला जाणार आपण बाय बँक अकाउंट. आणि नंबर ऑफ डिबेंचर सेल केलेले 200. 200 इंटू 100 नॉमिनल व्हॅल्यू 20,000 अँड सेल प्राइस आहे 97 एक्स इंटरेस्ट. ठीक आहे. 200 इंटू 97 डायरेक्ट कॉस्ट कॉलममध्ये घ्यायची 19,400. जेव्हा एक्स इंटरेस्ट दिलं जातं तेव्हा काय करायचं, तीच कॉस्ट असते सेलची किंवा परचेसची, ती डिरेक्ट कॉस्ट कॉलमला रेकॉर्ड करू शकतो आपण. बाय बँक अकाउंट 20,000 इंटू 100 20,000 नॉमिनल व्हॅल्यू 200 इंटू 97 19,400 इज द कॉस्ट ऑफ 200 डिबेंचर. आता याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा 1 फेब्रुवारी म्हणजे 31 डिसेंबरला अगोदर इंटरेस्ट मिळालेलं आहे. 1 फेब्रुवारी म्हणजे 1 मंथचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. कसं करणार 20,000 इंटू 6% इंटू 1/12. 1 मंथचं इंटरेस्ट किती येतं 100 रुपीज. आणि ते काय करायचं इंटरेस्ट कॉलममध्ये रेकॉर्ड करायचं. आणि एक पॉईंट आपण कधीही विसरायचं नाही, ज्यावेळी आपण सेलचं ट्रान्झॅक्शन करत असतो त्यावेळी बघा, ज्यावेळी आपण काय करत असतो सेलचं ट्रान्झॅक्शन ज्यावेळी आपण यूज करत असतो, या ठिकाणी बघा ज्यावेळी आपण सेलचं ट्रान्झॅक्शन करत असतो तेव्हा काय करायचं, प्रॉफिट झाला ट्रान्झॅक्शनमध्ये की लॉस झाला ते करायला कधीही विसरायचं नाही. मग या ठिकाणी बघा काय झालेलं आहे, आपल्याला काय करावी लागेल, नॉमिनल व्हॅल्यू काय करावी लागेल कॅल्क्युलेट करावी लागेल. फर्स्ट काय करायचं नॉमिनल व्हॅल्यू आपली बघायची आणि आपण काय करूया यासाठी वर्किंग नोटमध्ये आपल्या जाऊया. बघा वर्किंग नोट 1 फेब्रुवारीचं ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. हे कंप्लीट झालं. एक्स इंटरेस्ट सेल आपण क्लिअर केलं. बघा 200 इंटू 97 किती झाले 19,400. हे आपण रेकॉर्ड केलं. त्याच्यानंतर हे 100 रुपीज आपण काय केलं इंटरेस्टचं पण इफेक्ट केला. आपल्याला आता काय करायचे कॉस्ट फाइंड आउट करायची. आता कॉस्ट कशी फाइंड आउट करणार बघा, तर डेबिट साईडच्या कॉस्टची टोटल करा. फर्स्ट अमाऊंट आहे 36,400. सेकंड अमाऊंट किती आहे कॉस्टमध्ये 1,100 ॲड करायचं 1,100. नेक्स्ट 20,800 तुम्ही बघा तिथे तुमच्या याच्यामध्ये हेच आहे का 20,800. नेक्स्ट किती आहे प्लस 37,800. डेबिटच्या कॉस्टमध्ये जेवढ्या अमाऊंट आहेत त्या काय करायच्या ॲड करायच्या. लेस काय करायचं क्रेडिट साईडच्या कॉस्टची कॉस्टमध्ये एकच अमाऊंट आहे 19,300 ती काय करायची लेस करायची. त्याला डिवाइड काय करायचं बघा, डेबिट साईडच्या कॉस्टची टोटल किती आहे ती 1 लाख रुपीज आहे. त्या 1 लाख रुपीज मधून क्रेडिटच्या डेबिटच्या नॉमिनल व्हॅल्यू आहे 1 लाख रुपीज, त्याच्यातून क्रेडिटची नॉमिनल व्हॅल्यू लेस करायची. 1 लाख लेस 20,000 किती आली ते लिहिलेलं आहे बघा मी. 1 लाख लेस 20,000 किती आले 80,000. परत एकदा बघा ही टोटल जी काय येते 36,400 1,100 20,000 त्याच्यानंतर 20,800
आणि किती आहे 37,800 मधून लेस किती केले 19,300 जे क्रेडिटला सेल आहे ती काय केली आपण लेस केली. ठीक आहे. आणि ते किती येतात बघा. ह्या 4 अमाऊंटची टोटल येते 96,100 लेस 19,300. डेबिटची नॉमिनल व्हॅल्यू फेस व्हॅल्यू किती येते 1 लाख लेस क्रेडिटची नॉमिनल व्हॅल्यू सेलची किती येते 20,000. आउट ऑफ दॅट आपण सेल कितीचा केला 20,000. म्हणजे अमाऊंट किती आली परत एकदा बघा 76,800 डिवायडेड बाय 80,000 इंटू 20,000. परत एकदा बघा 76,800 is the cost price of 80,000 nominal value of debenture. Out of that we sold 20,000 nominal value of debenture. आणि त्याची कॉस्ट किती येते 19,200. कॉस्ट किती येते 19,200. 19,200 कॉस्टचे डिबेंचर आपण काय केले 19,400 ला सेल केले. बघा 19,200 चे डिबेंचर आपण 19,400 ला काय केले सेल केले. म्हणजे आपली जर सेलिंग प्राइस जर कॉस्टपेक्षा एक्सेस असेल तर आपला प्रॉफिट किती होतं 200. आणि तो 200 प्रॉफिट काय करायचा आपल्या अकाउंटच्या डेबिटला काय करायचा रेकॉर्ड करायचा आपल्या अकाउंटच्या डेबिटला. आणि तो किती लिहिला तो ऑलवेज कॉस्टमध्ये लिहितो आपण. डेट बघा 1 फेब्रुवारी 2020 टू P&L अकाउंट. इथं ब्रॅकेटमध्ये हवं तर काय करा तुम्ही प्रॉफिट लिहा आणि तो प्रॉफिट किती येतो 200 रुपीज. ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं. नेक्स्ट काय आहे बघा. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट इन 6% डिबेंचर्स इन बेस्ट लिमिटेड अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020 as it would appear in the books of Mr. Mohan Das. Market value of his entire investment as on 31st March 20 was rupees 56,200. आता या ठिकाणी संपलेलं आहे. फक्त काय करायचं इंटरेस्ट 30 जूनला आहे म्हणजे इथे इंटरेस्ट येणार नाही. तर आता काय करायचं बघा डेबिटच्या नॉमिनल व्हॅल्यूची टोटल करा किती येते ती 1 लाख रुपीज. ती काय करायची डेबिट इज इक्वल टू क्रेडिट काय केले 1 लाख लिहून टाकले. त्याच्यानंतर काय करायचं डेबिटच्या कॉस्टची टोटल करा किती येते 56,300. तीच काय करायची क्रेडिटला 56,300 रेकॉर्ड करायची. आणि काय करायची डेबिटला 1 लाख आहे नॉमिनल व्हॅल्यू क्रेडिटच्या नॉमिनल व्हॅल्यू हे 20,000 आणि हे 20,000 काय करायचे लेस करायचे. बॅलन्स किती राहिला 31st March 20 ला बाय बॅलन्स कॅरी डाऊन 60,000. आणि या 60,000 वरती 3 मंथचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं कारण इयर एंड 31st March ला आहे. 60,000 इंटू 6% फॉर 3 मंथ आणि ते इंटरेस्ट किती येतं 900. आणि याची मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी 56,200. ते 56,200 काय करायचे इथे रेकॉर्ड करायचे. आणि बघा आता डेबिटमधून क्रेडिट लेस केला इंटरेस्टची टोटल करा. आता या ठिकाणी इंटरेस्टची कॉलमची क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 4,300. ते डेबिटला घ्यायचे 4,300 आणि डेबिटच्या इंटरेस्ट कॉलममधल्या अमाऊंट लेस केल्यानंतर बॅलन्स राहतो 2,400. मीन्स या एंटायर इन्व्हेस्टमेंट या डिबेंचरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून मोहनदासला प्रॉफिट किती झाला ऑन 31st March 20 2,400. आणि त्याची एंट्री करायची 31st March टू P&L अकाउंट प्रॉफिट 2,400. आणि या ठिकाणी बघा नॉमिनल व्हॅल्यूच्या डेबिटची टोटल जास्त आहे कॉस्टची डेबिटची टोटल जास्त आहे इंटरेस्टची जनरली क्रेडिटची टोटल ही जास्त असते. आणि या ठिकाणी बघा डेबिटची टोटल आहे 96,300 कॉस्टची आणि क्रेडिटची टोटल जी काय आहे हे 19,300 19,400 1,400 हे काय करायचे लेस करायचे त्याच्यातून. आणि 56,200 लेस केल्यानंतर आपल्याला काय होतं बघा 19,300 लेस 19,300 19,400 56,200 जो बॅलन्स राहतो 1,400 हा काय आहे P&L अकाउंट लॉस ऑन व्हॅल्युएशन मध्ये लॉस कितीचा झाला 1,400. तर या पद्धतीने हे काय होतं टॅली होतं. सेल केलं की बाय बँक अकाउंट परचेस केल्यानंतर टू बँक अकाउंट इन्व्हेस्टमेंट सेल केल्यानंतर जर प्रॉफिट झाला तर टू P&L अकाउंट लॉस झाला तर बाय P&L अकाउंट व्हॅल्युएशन मध्ये लॉस झाला तर बाय P&L अकाउंट. ओपनिंग बॅलन्स असेटचा ऑलवेज डेबिट असतो क्लोजिंग बॅलन्स ऑलवेज काय असतो आपल्या असेटचा क्रेडिट असतो. आणि डिबेंचर म्हटल्यानंतर कधीही विसरायचं नाही सेकंड कॉलम इज ऑलवेज इंटरेस्ट कॉलम आणि हे 6% म्हणजेच तो काय आहे दॅट इज द इंटरेस्ट ऑफ डिबेंचर.